आणि यानंतर एक मोठी आणि एक धक्कादायक बातमी आहे। शाळेतून घरी निघालेली लहानगी बेपत्ता झाली आहे। चौथीतली 9 वर्षांची धनश्री शिंदे घरी पोहोचलीच नाही। गावाबाहेरच्या शेत रस्त्यावर धनश्रीचं दप्तर मिळालेलं होतं। ग्रामपंचायत परिसरातून जाताना सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा पोलिसांच्या हाती मिळाले। जळगाव एलसीबी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या चिमुकलीचा तपास सध्या सुरू आहे। माझी मागणी एवढीच आहे की माझी मुलगी जी आपण अवस्थेत आहे त्या अवस्थेत पोलिसांनी लवकर तिचा शोध घेऊन आमची मुलगी आमच्यापर्यंत परत करावी। विचारपूस होतीये ते शोध घेते पण मुलगी कुठेच मिळत नाहीये। मुलगी 5:15ला गावात होती आणि 5:30ला गावात नाहीये। दरम्यान याच चिमुकलीचा आता अखेर मृतदेह सापडलेला आहे। आताच्या घडीची ही मोठी बातमी आहे। ग्रामपंचायत परिसरातून जाताना सीसीटीव्ही फुटेज या मुलीचं शेवटचं दिसलेलं होतं आणि अखेर आता या मुलीचा मृतदेह जो आहे तो आता सापडलेला आहे। शाळेतून घरी निघालेली ही लहानगी बेपत्ता अचानक झालेली होती। 50 तास उलटून गेलेले होते तरी सुद्धा या चिमुरडीचा तपास लागत नव्हता। मात्र आता आज या चिमुरडीचा मृतदेह आढळून आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतो माझा सहकारी जुगल पाटील सध्या आपल्या सोबत आहे। जुगल, नेमकं हिचा मृतदेह कुठे आढळला होता आणि नेमकं काय प्रकरण आहे आता? बेपत्ता मुलीचा मृतदेह हा विहिरीत सापडला असून चाळीसगावातील तरवाडे गावात प्रचंड हा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे। गेल्या 4 दिवसापासून ही चिमुरडी बेपत्ता होती। शाळेतून चिमुरडी घरी न परतल्याने परिवाराचा जीव यावेळी चिंतेत पडला होता। मात्र आज अचानक तरवाडे परिसरातील एका विहिरीत या चिमुरडीचा मृतदेह मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच जळगाव एलसीबीचे पथक व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी या ठिकाणी दाखल झाले आहे। नेमका या संदर्भात काही घातपात झालाय का या संदर्भातला अधिकचा तपास सध्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस या ठिकाणी करीत आहे। मात्र चिमुरडीचा मृतदेह या ठिकाणी मिळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नक्कीच, पण जुगल, नेमका हा मृतदेह नेमका संशयास्पद आढळला आहे की बिबट्याचा वगैरे हल्ला वगैरे झालेला आहे? सर, या संदर्भातला अधिकचा तपास या ठिकाणी पोलीस करीत आहे। कारण चिमुरडी या वेळेस या ठिकाणी 12 डिसेंबर रोजी शाळेमधून येत असताना अचानक संशयितरित्या ही चिमुरडी त्या ठिकाणी बेपत्ता झाली होती। त्या संदर्भातला आता मृतदेह मिळून आल्यानंतर पोलीस अधिकचा तपास या ठिकाणी करीत आहे। नेमका काय घातपात या चिमुरडी सोबत झाला आहे या संदर्भात लवकरच अधिकची माहिती आपल्या माध्यमांपर्यंत देण्यात येईल। मात्र चिमुरडीचा मृतदेह मिळून आल्याने एक मोठी खळबळ उडाली आहे। नक्कीच, धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।